नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नांदेड गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत। त्यात आता येत्या 15 ऑगस्ट नंतर नांदेड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता मानली जाते। तर जिल्ह्यातील 2 बडे नेते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नेमके होणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरही नेते 11 ऑगस्ट रोजी नांदेडला येत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची व्यापक बैठक होणार। तर या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार। तर या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असून विविध निर्णयावर चर्चा केली जाऊ शकते। तर या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जिल्ह्यातील भोकर वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा कल राहिला असा अंदाज काँग्रेस नेत्यांचा असल्याने त्यांना आपले संपूर्ण लक्ष नांदेडकडे लगावले। तर विशेष म्हणजे माजी आमदार अशोक चव्हाण यांच्या गृह जिल्ह्यात बैठक होऊन त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केली जात आहे। तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजप आणि उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या झालेल्या पराभवानंतर जिल्ह्यातील बरेच लोक नेते पुन्हा ॲक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।